वाटतीश्वरा, अरे वाचवरा. खरंच जर तुम्ही अकबराला ताब्यात घेतलं असेल तर शंभूराजे गडावर येण्याआत मला अकबराला भेटवाल? वय एका पायावर. अनाजी पंत, अरे सांगा क्या तुमचं ऐकून केलं की नाही? शंभूराजा वाचवा. राजमातोश्री, शिक्षेची अंमलबजावणी सुरुवात झाली. काय सुरुवात झाली? जी मातोश्री, हत्तीच्या पायाखाली हिरोजी फर्जंद यांना दिलं बी. दिलं? जी मातोश्री. राजद्रोहाच्या शिक्षेमधील पुढचं नाव आहे जनार्दन पंत हनुमंते. यांना छत्रपती संभाजी महाराजांच्या आदेशानुसार तोफेच्या तोंडी देण्यात येत आहे. तुम्ही मोगल धार्जिणे आहात, तुम्ही उर्मट आहात, कोपिष्ट आहात. बाळराजे काही माणसं दिसायला वरून कितीही चांगली दिसली तरी आतून मात्र स्वार्थानं लोभानं पोखरलेली असतात. ज्याप्रमाणे तरसाच्या बिळात प्राण्यांची हाडकं सापडतात, गिधाडाच्या ढोलीत सडकं मांस सापडतं, तसंच स्वार्थानं आंधळ्या झालेल्या माणसांच्या बाबत असतं. तिथं दुराचार असतो, तो जनार्दन पंतांमध्ये दिसतो. हो जनार्दन पंत, आयुष्यभर देवा 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 करत आला सा, त्याच देवाच्या घरी जायची वेळ आली आता. या रे पंताना, बांधा तोफेच्या तोंडी. नको देवा,
नको 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 देवा. लवकर घेऊन जा, अजून बरेच राजद्रोही बाकी आहेत. घेऊन जा. सोडा मला देवा, मला सोडा, मला नको देवा, देवा मला सोडा, देवा पंत बघा उघड्या डोळ्यांनी आम्हाला कुठं आणत नाही. कशाला कशाला खोटी स्वप्न दाखवली. आता दूषण कुणाला देत बसू नका सा. चला घ्या रे तारा. सोडा सोडा मला, मला सोडा, नका नका मला सोडा. महाराज ऐका ऐका रे, मला सोडा. महाराज महाराज माफी माफी द्या महाराज. देवा नका बांधू मला, नका. बांधा पण याद राखा, माझा माझा तळाट लागेल तुम्हाला, याद राखा. देवा द्या रे बत्ती. हत्तीच्या पायाखाली दिला जाणारा पुढचा राजद्रोही आहे. सोमाजी दत्त. काही माणसं सर्पाप्रमाणे असतात. त्यांना कितीही दूध पाजा, त्यांना आनंदात ठेवा, त्यांचं पालन पोषण करा, पण ती मात्र उपकार विसरून अपकारच करतात. दंश करण्यासाठी सदैव तत्पर असतात. सोमाजी दत्तो त्याच कुणी. दादा आता रे माझी गट्टा भरत आली. दादा चला सोमाजी दत्तो, चला रे, यार त्यासनी. दादा वाचव दादा, दादा मला माझ्या दादाला भेटू द्या. नाती गोती नाहीत आता इथं. चला रे या त्याला. दादा दादा तू बरोबर होतास. दादा तुझं स्वप्न पूर्ण झालं नाही. मी हत्तीच्या पायी गेलो तरी बेहतर, पण दादा तू बरोबर होतास. दादा तू बरोबर आहेस. चल मुकाट्यानं. दादा दादा या बाळरानावरती माझं रक्त सांडलं तर हीच माती उद्या ओरडून सांगेल जगाला की माझा दादा बरोबर आहे, माझा दादा बरोबर आहे, माझा दादा बरोबर आहे. दादा तुम्ही बरोबर आहात. दादा दादा तुम्ही बरोबर आहात. दादा दादा तुम्ही बरोबर आहात. दादा एकदा का बाळराजे गादीवर बसले आणि त्यांच्या नावाचा शिक्का कागदावर उमटला की आपलं काम झालंच म्हणून समजा. दादा दादा वाचव. दादा दादा वाचव. अरे अरे पेशव्यांची माफी माग. कवी कलशांची माफी माग. अरे दादा दादा शरण दादांना पण वाचव. मला दादा वाचव. दादा कोणाची सोडा. दादा दादा
सोमारे. हत्तीच्या पायाखाली जाणाऱ्या पुढच्या राजद्रोहाचं नाव आहे आवजी बाळाजी पंत चित्रे. बाबा बाबा नका नका रे मला, मी चुकलोय, माफी द्या मला. माफी देणं आमचं काम नाही, आम्ही हुकमाचे ताबेदार आहोत. शिक्षेची अंमलबजावणी होणारच. माफ करा मला. कविराज हात जोडतो, त्याला नाही सहन होणार होते. बाळाजी पंत, आता या क्षणी नाही ती गळ घालू नका. बाबा, घरची शिदोरी तर मी कधीच घेतलीये, आणि ते देखील तुमच्याकडून. माझ्याकडनं शिदोरी घेतलीस? हो, स्वामीनिष्ठेची शिदोरी. आणि त्यांना म्हणावं सरकारी कामात आडकाठी आणू नये. कोंड्याजी बाबा, माझा मुलगा आहे तो. हो, त्याचं वय काय ते? हो, त्याला सोडा आणि मला द्या हत्तीच्या पायी. तुम्हाला तर देणारच आहोत, पण याला बी देणार आहोत. द्या. हो, पण मला बघवेल का ते? कुठच्या बापाला बघवेल? आपल्या पोटच्या पोराचं बरं. औजीला समोर तडपडताना बघवेल का मला? तुम्ही सांगा, तुम्ही सांगा ना. माफ करा बाळाजी पंत, पण हा विचार तुम्ही राजद्रोह करताना करायचा होता. पंत, तेव्हा परिणामांची तमा बाळगली नाही. आता या गोष्टी का बोलता? तू या नाजीच्या बायकाव्यात आला, आणि तुम्ही त्याच्या तवा बी लई पुत्र प्रेमाचा उमाळा आला होता तुम्हासनी, आणि म्हणून ते अर्ध राज्य देण्याच्या कटात सामील झाला. चूक झाली, मला शिक्षा द्या, पण माझ्या पोराला सोडा. तसं करता येणार नाही. घेऊन जा आवजीला. सोडा, सोडा मला. बाबा, बाबा वाचवा, बाबा वाचवा, बाबा. अरे त्या कविराज असं करा ना, औजीच्या अगोदर मला हत्तीच्या पायाखाली द्या. मला द्या ना, मला द्या, मला द्या ना, मला द्या. हे ठरल्या क्रमानं सरकारी नियमानं चालू आहे. कोणाची बाबा, मला नाही बघवणार माझ्या औजीचं मरण. मला वाटला ना, हात चढतो, पाया पडतो. नाही बाबा, सोडा मला, सोडा. माफ करा, मला चूक झाली. अजिबात फसवलंस तू आम्हाला, फसवलंस बाबा. आणि चिटणीसी काय घेऊन बसलायस? एकदा अकबर शहजादा दिल्लीच्या तख्तावर बसला की मी तुला दिल्ली दरबारात बक्षी बनवणार. नाही, 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 नाही. बाबा, बाबा वाचवा, बाबा वाचवा, बाबा, बाबा. नाही, नाही. औजी मी आलो. बाळाजी पंत चिटणीस आणि त्यांचं घर
त्यांची कोमलता, मृदुता, सहिष्णुता काय वर्णावी. शब्द थिटे पडतात बाळराजे, शब्द थिटे पडतात. त्यांच्या अक्षराला हिऱ्याचं तेज होतं, हिरण्याची आभा होती. परंतु संगत नडली, ढेकणा संगे राहिला तर हिरा सुद्धा भंगतो, त्यातलाच हा प्रकार. परंतु यापुढे स्वराज्य बाळाजी पंतांसारख्या सद्गुणास वंचित राहील, हेही तितकंच खरं. शिक्षा होणारे पुढचे राजद्रोही आहेत श्यामजी, आवजी. त्यांना तोफेच्या तोंडी देण्यात येत आहे. नाही नाही, मला सोडा सोडा, मी नाही जाणार, मला नाही जायचं, मला नाही जायचं, मी नाही सोडणार. सोमाजी नाईक बंकी, त्यांचे पुत्र कृष्णाजी आणि चंद्रोजी, शिवाय सरदार बहिर्जी माल सावंत तुम्हाला छत्रपती संभाजी महाराजांना विष प्रयोग करण्याच्या कटात सामील झाल्याबद्दल राजद्रोही म्हणून कडेलोट करण्याची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. घेऊन चला रे आता टकमक तुकाकडे. सोड सोड, पकडा त्यांना, सोडा. चला. राजद्रोहाच्या आरोपाखाली हत्तीच्या पायी जाणारे पुढचे आरोपी आहेत त्र्यंबकजी भोसले आणि राघव वासुदेव. काय पंत, काय बघालायचा? तुमची बी बारी येणार हाय. तुम्हाला काय वाटलं मी घाबरलोय? तुम्ही कशापायी घाबराल? कधी घाबरलायचा? घाबरलोय आम्ही. म्हणजे तुमच्या डोसक्यावर पाय देताना त्या हत्तीचं मन पालटू नये. कसं पालटेल? तुम्ही जर त्याला म्हणाला अर्ध राज्य देतो तर हत्तीला बदलायला कितीसा येळ? हा, त्या गजराजला गजराजा बनवू शकता तुम्ही. गणित फसलं हो. नाहीतर तुमच्या जागेवर मी आणि माझ्या जागेवर तुम्ही असता. फसलं तेच बरं झालं.